नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 3, 4 आणि 5 जून 2026 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात मान्सून पाऊस लवकरच दाखल होईल। मान्सून पावसासाठी पोषक वातावरण मोठ्या प्रमाणात सक्रिय असून महाराष्ट्रात मान्सून पूर्व वादळी पावसाचा जोर जबरदस्त जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज राहील। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। 3 ते 5 जून महाराष्ट्रात हवामानाचा मोठा बदल, वादळी पाऊस, विजांचा कडकडाट, मान्सूनची मोठी अपडेट। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रासाठी 3, 4 आणि 5 जून अत्यंत महत्त्वाची हवामान अपडेट समोर आली आहे। राज्यातील हवामानात मोठा बदल होत असून अनेक भागामध्ये वादळी पाऊस आणि मेघगर्जनेची शक्यता वाढली आहे। सध्या नैऋत्य मान्सून दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप परिसर, अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागामध्ये सक्रिय आहे। अरबी समुद्रातून दमट दक्षिण पश्चिम वारे केरळ, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टीकडे वाहत आहे, त्यामुळे मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे। बंगालच्या उपसागरातही बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा सुरू असून मान्सूनला आवश्यक ऊर्जा मिळत आहे, त्यामुळे मान्सूनची वाटचाल पुढील काही दिवसात आणखीन वेगाने होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात 3 ते 5 जून दरम्यान कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह वादळी पाऊस पाहायला मिळू शकतो। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर तुलनेने अधिक राहण्याची शक्यता आहे। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक आणि अहिल्यानगर परिसरात दुपारनंतर वादळी पावसाच्या बऱ्याचशा सरी कोसळू शकतात। मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात विजांचा कडकडाट, ढगांची वाढ आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। या काळात वाऱ्याचा वेग 40 ते 50-700 किलोमीटरपर्यंत राहण्याची शक्यता आहे। महत्त्वाची बाब म्हणजे सध्या महाराष्ट्रात पडणारा पाऊस हा मुख्यत्वे करून मान्सूनपूर्व स्वरूपाचा आहे, मात्र अरबी समुद्रातील दमट वारे आणि बंगालच्या उपसागरातील अनुकूल परिस्थितीमुळे पावसाचा व्याप आणि तीव्रता वाढण्याचे संकेत मिळत आहे। एकंदरीत अंदाज घेतला तर पुढील 3 दिवस महाराष्ट्र राज्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट, ढगाळ वातावरण, अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कायम राहू शकतात। तसेच मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज पुढील 3 दिवसाचा सविस्तरपणे। बंगालचा उपसागर, हिंदी महासागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्र या दोन्ही समुद्रामध्ये वातावरण झपाट्याने बदलले असून मान्सून पावसासाठी पोषक वातावरण मोठ्या प्रमाणात सक्रिय होत आहे। तर हे वातावरण सक्रिय झाले असून महाराष्ट्राकडे मात्र मान्सून पूर्व वादळी पावसाचा जोर पुढील 3 दिवसांमध्ये जबरदस्त बघायला मिळणार आहे। विजांचा कडकडाट जोरदार असून जबरदस्त वारे आणि मेघगर्जनेसह या पावसाचा अंदाज महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया 3, 4 आणि 5 जून 2026 या तारखेचा। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पुढील 3 दिवसात पावसाचा अंदाज हा केरळच्या किनारपट्टीकडे बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडूच्या पूर्व भागात आणि दक्षिण भागामध्ये मध्यम हलका पाऊस वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। विजांचा कडकडाट देखील राहील। कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच गोवा राज्याचा बराचसा परिसर या राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी वारे देखील राहील। भारताच्या पूर्वेकडे विशाखापट्टणम, भुवनेश्वर, धनबाद, कोलकाता ठिकठिकाणी हलका मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्राकडे पावसाची स्थिती बहुतांश ठिकाणी मुसळधार स्वरूपात असून अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट तर काही ठिकाणी वाऱ्याचा वेग देखील जबरदस्त बघायला मिळणार आहे। वादळी वारे राहील। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून।
तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही अरोणा, बंडा, रामगड, सावंतवाडी, चांदगड, अंबोली इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणाकोंडे, कानापूर, नेटूर, गोंजी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर मुसळधार पावसाचा अंदाजा गोवा राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी राहील, जसे मडगाव, कुचकोडे, तिक्सा, अलगोटे, बिचोलीम, पणजी, पारसेम या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। वेंगुर्ला, मापन, कोडल्लाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। कडेगाव, पटेगाव जोरदार स्वरूपात राहील। मालवण, बायगणी, पोईपकासल, कणकवली, पोंडा, राधानगरी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह राहील। कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये खारेपटण, गगनबावडा, राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, सकरपा, संगमेश्वर, माखनजण या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात बघायला मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून अजरा, नेसरी, अड्डाला, कुरणवाडी, सांकेश्वरा जोरदार पावसाचा अंदाज राहील। निपाणी, कापसी, गारगोटी, मुरगुड, पिद्री मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। सल्लगा आणि शिरगोपी, इस्फुर्ली, कोल्हापूर, इचलकरंजी, जितबिल, किनीकोडाली इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। मलकापूर, कोकलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे पावसाची स्थिती सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा लगतचा परिसर बघितला असता शिरोळ, इचलकरंजी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील। शिरगोपी, रायबा, किडकल, देवणकाठी, गोकाक, अलकांगिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। जळकाठी, किरंगी, धागलपूर आणि आसपासचा परिसर हलका पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। आणि आटपाडी, चिंके, दिघाची हलका पाऊस राहील। सोलापूर जिल्ह्याकडे पंढरपूर, खर्डी, मौद बुद्रुक, भालवानी आणि अकलूज, माळशिरस, बेंबले, टेंभुर्णी हलका पाऊस राहील। मोल, अंगार, उडुला, तांदवाडी, वेरबंग, पाणेगाव, बार्शीलाई हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेकडे वांगी, केरन, करमाळा आणि खोंडस सेल्सिअस हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा निंदाल, दहिवाडी, वडुजलाई हलका पाऊस राहील। मायनीलाई हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच तासगाव, इस्लामपूर, मेढा, उडाले जोरदार स्वरूपात राहील। कराड, कडेगाव, ओमराजलाई मध्यम हलका राहील। पुसेवली, औंध, वडोज, निंदाल, दहिवडी, सातारा, कोरेगाव, नांदल, फलटण, लोणात, खंडाळा हलका पाऊस विजांच्या कडकडाटासह सातारा जिल्ह्याच्या या भागात राहील। सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे कोयना, पटण, अरळ, अरवाडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। माखनजण, सरवाडा, लोटे, चिपळूण, मार्गातंबे, हेडवी, गुहागर आणि दापोली, पाचवांनी, कळसीत, मंदनगर, महाबळेश्वर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच महाड, वर्धन, गोरेगावला तुफान पावसाचा अंदाज राहील। श्रीवर्धन, दिवेघर, मुरुडजिंजरा, टाला, इंदापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून व्याले, लवासा, जिटे, टाला, आंबे, कळवण, नागोठाणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आणि पावसाचा अंदाजा पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील। मारेगाव, जेजुरी, सासवड, खेटवल्ले हलका पाऊस राहील। पुणे, लोणी, कालभोर इकडे हलका मध्यम राहील। सुसगाव, पुनावली, आळंदी, चाकण, शिंदखेड, पाबल, मलटण, वाडा, मनसर जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। अहिल्यानगरच्या भागामध्ये कडेगाव, दौंड, पडेगाव आणि तसेच राशीन, करमाळा, कर्जत हलका पाऊस बघायला मिळणार आहे। पारेगाव, सुद्रुक, राळेगाव, सुरेगाव, अहिल्यानगर, धनगरवाडी, वांबोरी हलका पाऊस राहील। आलेआणे, टाकेडोकेश्वर या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। घारगाव, मांडवे, वरवंडी, अश्वी, लोणी, संगमनेर हलका तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव, निमगाव, शिन्नर, नाशिकचा काही परिसर विजांच्या कडकडाटासह मध्यम हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तसे वादळी वाऱ्याचा जोर देखील जबरदस्त राहील। आणि कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा चोंडी, अलिबाग, पेंच, खोपोली, कामशेतलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। कर्जत, पुसद, पेठ, नरेल आणि तसेच बदलापूर, मुरबाड, ठाणे, कल्याणमुली, भिवंडी, मराबांधर, ओमवाडी जोरदार पावसाचा अंदाज राहील। शहापूर, शेनवा, सम्राटगुंडा, इगतपुरी, मुनगाववाडीवरे, जव्हार, मोकाड, त्र्यंबक मुसळधार पावसाचा अंदाज राहील। सपाले, गोडमाल, वाडा, परळी, खोडाला जोरदार पावसाचा अंदाज आहे। पालघर आणि लगत स्पेशल पाणेगाव, कासाकुरूड, जव्हार, मोकाड, त्र्यंबक हलका पाऊस या भागात राहील। नाशिक जिल्ह्याकडे मात्र जोर कमी असून ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा नाशिक, पांडोर्ली, सिन्नर, निमगाव, शिन्नर आणि लसलगाव, पाटोदा, कुसुमाडी, ममदापूर
नांदगाव या भागात बघायला मिळणार आहे। वणी, टोटांबे, चांदवड, ओझर, कळवण, देवळा, सौदाने, मालगाव, नांदराणे इकडे हलका पाऊस राहील। तसेच निमशिवडी, चिंचवे, अंजाले, साक्रीपेठ हलका पाऊस बघायला मिळणार आहे। नागपूर, अमली, कोकसाने, पानेगाव, टिटाणे, बोरचाक, धनोरा, अक्कलकोवा, तलोडा या भागातही हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसे धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज चिमठाणे, नांदराणे, घोडी, इसाले हलक्या स्वरूपात राहील। जळगाव जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागाकडे मात्र पावसाचा जोर कमी राहील। बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती आणि तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। आणि जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज जालना, देऊळगाव राजा, तारगाव, पानवाडी तसेच रामशेगोशोटा, आष्टी, सेलू या भागात हलक्या पावसाचा अंदाज राहील। आणि मंजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसोल, सोनपेठले हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। येलम, चौसाला इकडे हलक्या स्वरूपात राहील। धारूर, केज आणि तसेच परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरबाव, बोकडा, रैनापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। धाराशिवमध्ये कळमासाला जोरदार स्वरूपात राहील। इतरत्र हलका वातावरण राहील। पेठ, कामेगाव, बेमली, तुळजापूर, वैरभंग इकडे हलका मध्यम पावसाचा अंदाज राहील। लातूर जिल्ह्याकडे जोर जास्त राहील। लातूर, रैनापूर, बोकडा, घाटेगाव, खिंतोट, औसा, लातूर रोड, श्रंतपाल मुसळधार पावसाचा अंदाज आहे। निलंगणा, औरत शाहजानी, हलसी, भालकी, बिदर मुसळधार पावसाचा अंदाज राहील। उदगीर, मुरकी, रुमजुक, जळकोटला जोरदार पावसाचा अंदाज आहे। देगलूर-रुद्रलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। परभणी जिल्ह्याकडे मात्र जोर कमी बघायला मिळणार आहे। लोहा, वजुक, गंगाखेड, पालमला हलका पाऊस राहील। परभणी, जारी, बोरी, जिंतूरलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे। परतूर, सेलूलाई हलका पाऊस बघायला मिळणार आहे। बसमत, अद्रापूर, नांदेडबागला, मुखेड, पेटुंबरी, कोंडलवाडी, धर्माबाद, हिमायतनगर, ढाकणी, मोरचुंदी, किनवटलाई बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, इनापूर, महागाव, माऊरलाई हलक्या पावसाचा अंदाज राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी आणि तसेच कुदनापूर, घाटभोरी हलका पाऊस वादळी वाऱ्यासह राहील। अकोला जिल्ह्याकडे अकोला, बोरगाव, मंजू आणि मूर्तिजापूर, दर्यापूर, अमरावती जिल्ह्याचा परिसर हलका पाऊस राहील। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिताड, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळूर, पिकरचना, खेडा हलक्या स्वरूपात राहील। अमरावती जिल्ह्याकडे अमरावती, नांदगाव, मोजारी, चांदूर बाजार, ब्राह्मणथडी आणि बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज अमरावती जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे। तसेच नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, हिंगणा, डोरली, कमळेश्वर, उमडी, सावरनेर, बडेगाव, विचवा हलक्या स्वरूपात राहील। आणि गोंदिया जिल्ह्याकडे आणि भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा जोर हलका मध्यम राहील। जसे भंडारा, वर्दी, चिखली, धर्मपुरी आणि तुमसर, तिळराज, सांगझरी या आणि पाणीडोंगरी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे चरवके, चिमूर, ब्रह्मपुरी, मोहर्ली, कुटवाडा, चंद्रपूर, गुगसरोड आणि तसेच बडलापूर, गजवाली या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट आणि वर्धा, देवळी, कोल्हापूर इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ, नेर, लाटकेट, धारवा, पांढरकवडा, घाटंजी, करंजी या भागातही बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा।